करोलीमध्ये अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केला खून. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये खळबळ. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील करोली टी येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट केल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे 28 मार्च रोजी घडलेली घटना उघडकीस आली आहे. या खून प्रकरणी व खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या 4ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबतची माहिती अशी की मयताची पत्नी नीलाबाई भारत करपे व बाबाजी गोविंद करपे यांचे अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधास नीलाबाई यांचे पती भारत इराप्पा करपे हे अडथळा ठरत होते. त्यामुळे नीलाबाई व बाबाजी यांनी संगनमत करून भारत याचा काठीने मारहाण करून गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह मारुती इराप्पा करपे यांच्या घरासमोरील खिडकीस ठिबकच्या काळ्या पायपीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकवून गळफास घेतल्याचे भासवले होते. त्यानंतर भारत यांचा मृतदेह मनोज व अनिकेत भारत करपे यांनी येथील जिल्हा उपरुग्णालयात आणून दारू पिऊन मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले व याबाबतची माहिती पोलिसांना न देता मृतदेहाचे अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केला. म्हणून या 2 मयतांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताची पत्नी नीलाबाई, तिचा प्रियकर बाबाजी या दोघांना खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाला जवळजवळ 14 दिवसांनी वाचा फुटली आहे. जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व पोलीस पथकाने कामगिरी पार पाडली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.